महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। बदनापूर कॅनरा बँकेत बंटी और बबली स्टाईल 7 कोटींचा झोल। धूम असवा स्पेशल चित्रपटातले बँक दरोडे तुम्ही पाहिले असतीलच, पण जालना जिल्ह्याच्या बदनापूरमध्ये जो खेळ झालाय तो पाहून भल्या भल्या दिग्दर्शकांनाही घाम फुटेल। जालन्यातील मर्चंट आणि पूर्णवादी बँकेचा धुरळा शांत होत नाही, तोच आता कॅनरा बँकेत 7 कोटी 31 लाख रुपयांचा मेगा घोटाळा समोर आला आहे। असा रचला मास्टर माइंड प्लॅन। बँकेचा मॅनेजर, एक अधिकारी आणि सोन्याची पारख करणारा सुवर्णकार या त्रिकुटाने मिळून बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारला, पण हा डल्ला बाहेरून नाही तर आतूनच मारला गेलाय। बनावट सोन्याचा खरा बनाव, चकाकणारे पितळ किंवा बनावट दागिने बँकेत गहाण ठेवायचे, सुवर्णकाराची कमाल। सुवर्णकार प्रवीण बुराडे यांनी त्या बनावट दागिन्यांना शुद्ध 24 कॅरेट असल्याचं प्रमाणपत्र देऊन बँकेची फसवणूक केली। तिजोरी रिकामी, बँकेतले खरे दागिने लंपास करून तिथे बनावट दागिने ठेवण्यात आले आणि तब्बल 7 कोटी 31 लाख रुपये हडपण्यात आले। इंटरव्हलमध्येच फुटलं बिंग। बँकेचे त्रैमासिक ऑडिट सुरू झाले आणि या टोळीचा क्लायमॅक्स जवळ आला। तपासणी दरम्यान जेव्हा सोन्याची पुन्हा पारख झाली तेव्हा अधिकाऱ्यांचे डोळेच पांढरे झाले। ज्याला सोनं समजून जपलं होतं ते केवळ दगडमाती निघालं। द एंड अजून बाकी होतं। बदनापूर पोलिसांनी तातडीने सूत्र हलवत बँक मॅनेजर आणि सुवर्णकाराला बेड्या ठोकल्या आहेत। एखाद्या सस्पेन्स थ्रिलर प्रमाणे यातील तिसरा आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत। खाकीचा इशारा हे तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे। या घोटाळ्यात आणखी किती मोहरे सामील आहेत आणि हे जाळं किती खोलवर पसरले याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत। जालन्यातील बँकिंग क्षेत्रात या फिल्मी घोटाळ्यामुळे मोठी खळबळ उडाली असून ग्राहकांमध्ये आता आमचं सोनं सुरक्षित आहे का अशी भीती पसरली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। सर, बदनापूर शहरातील कॅनरा बँकेमध्ये जवळपास 7.5 कोटी रुपयांचा अपहार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे आणि यामध्ये काय सविस्तर माहिती आहे? बदनापूर शहरातील कॅनरा बँकची शाखा आहे। काल त्यांचे महाव्यवस्थापक यांनी बँकेत येऊन त्रैमासिक चेकिंग केली असता त्यांना असं निदर्शनास आलं की ज्या सोनं तारण ठेवी ठेवलेल्या आहेत त्याच्यातील काही सोनं गायब असल्याचं दिसलं आणि काही सोनं हे डुप्लिकेट असल्याचं दिसलं। त्याच्यावरून त्यांनी तपासणी केली असता CCTV फुटेज आणि बाकी गोष्टी पाहिल्या असता बँकेचे मॅनेजर वीरेंद्र पाटणकर, त्यांचा सहकारी ऑफिसर संजय डोंगरे आणि सुवर्णकार प्रवीण बुराडे बदनापूर यांनी संगनमत करून बनावट सोनं हे खरं असल्याचं भासवून त्याच्या बदलीत कर्ज दिले आणि जे ओरिजिनल सोनं होतं ते बँकेतून चोरून घेऊन गेले। अशी 7.5 कोटीच्या जवळपास अफरातफर करून फसवणूक केलेली आहे। त्याच्यामध्ये बँकेचे व्यवस्थापक यांच्या फिर्यादीवरून काल पोलीस स्टेशन बदनापूर येथे गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामधील एक सोनार प्रवीण बुराडे यांना रात्री अटक केलेली आहे आणि जो वीरेंद्र जो पाटणकर हे आहे मॅनेजर, त्यालासुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहे। आज त्यांची PCR घेऊन पुढील तपासामध्ये कोण अजून याच्यात सामील आहे याचा तपास घेऊन कारवाई करीत आहोत। या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची काही शक्यता पोलिसांना संशय आहे का या संदर्भात? हो, याच्यामध्ये बरेच लोक सामील असल्याचा संशय आहे। अजून बँकेचे वरिष्ठ लोक किंवा साथीदार कोणी आहेत का याचा शोध घेणे चालू आहे। तसेच इतर लोकांनी त्यांना साथ दिलेली आहे का, स्वतःच्या अकाउंटवर काही पैसे घेतलेले आहेत का याचा तपास करून योग्य ती कार्यवाही करीत आहोत। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।